बालमित्रांनो नमस्कार। सध्या आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत। आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यासाठी लाखो वारकऱ्यांना घेऊन या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत। आता हा पालखी सोहळा नेमका काय असतो, तो कोणी सुरू केला हे आपण जाणून घेऊया। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस ही ओळ आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं वर्णन करते। संत नामदेव महाराज हे ज्ञानोबा माऊलींचे ज्येष्ठ होते। वारकरी संप्रदायाचा प्रारंभ संत नामदेव संत ज्ञानेश्वर महाराजांनी केला। नंतर या संप्रदायात हळूहळू महाराष्ट्रातल्या इतरही अनेक संतांचा समावेश होत गेला। तर संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याला प्रारंभ केला। म्हणजेच तपोनिधी नारायण महाराजांना या पालखी सोहळ्याचे जनक असं मानलं जातं। नारायण महाराजांनी दिंडीसोबत पालखी घेतली, त्यात तुकोबांच्या पादुका ठेवल्या। त्यानंतर ते आळंदीला गेले, तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका बरोबर घेतल्या आणि ते पुढे पंढरपूरला गेले। अशा प्रकारे पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। असा हा शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा महाराष्ट्रासाठी एक पर्वणी असते। येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। त्यानिमित्त आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेत लाभलेल्या काही संतांविषयीची माहिती आम्ही बालमित्रांपर्यंत पोहोचवणार आहोत। तेव्हा गमभन मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे संतांची माहिती आणि वारीबद्दलची माहितीसुद्धा सांगणारे वेगवेगळे भाग किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी ऐकायचे राहून जाणार नाहीत। आवर्जून आपलं चॅनल बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।